SCRTच्या वतीन आयोजित केल्ल्या आयच्या करियर गायडन्स ह्या प्रोग्रामाक म्हज्या बरोबर आशिल्ले आमचे SCRT डायरेक्टर मेघना शिरगांवकर, सरिता गाडगीळ, मिस्टर गांधी आनी शिल्पा. तुमी सगळे जाण वेगवेगळ्या हाय सेकंडरीचे टिचर्स हांगासर आयिल्ले आसा आनी म्हज्या मोगाळ भुरग्यांनो सगळे 12th स्टँडर्डाचे बरोबर काय 11थाचे आसा? ऑल आर 12th. कितल्या जाणांक आपलो करियर करपाक जाय तो हात वयर करात. कितल्या जाणांक आपलो करियर जाल्लो जाय ते हात वयर करात. थोड्या जाणांक अर्दो जाल्लो जाय, सबंद जाल्लो जाय. येस, व्हेरी गुड. ताळयो वाजयात सगळ्यांक पयलीं. आपल्याक जर करियर आपलो जाल्लो जाय आसत जाल्यार तो करियर कितें जातलो हें आत्तां समजपाची गरज आसा. आनी जर तो आत्तां समजलो ना जाल्यार तो जावपाक व्हेरी डिफिकल्ट आसा. आत्तां हांव कित्याक सांगता, हांव बरेचशे फावटी खुबश्या भुरग्यां वांगडा इंटरेक्ट करता. तांकां आपूण फुडें वचून कितें करतलो हेंच खबर ना. आनी कित्याक करतलो, कितें करतलो आनी खंय करतलो हेंच खबर ना. दीस इज रायट टायम. ओके, आमकां सोदून घेवपाक जाय की आपल्याक करियर कितूर करपाक जाय, ऑप्शन्स कितें कितें एवेलेबल आसा. बरेचशे फावटी आसलेले ऑप्शन्स आमकां कळची ना. खंयसर ऑपॉर्च्युनिटीज आसा आनी आमी कितें शिकल्या उपरांत आमकां कितें ऑपॉर्च्युनिटी मेळपाक शकता. ताकाच लागून हो प्रोग्राम ऑर्गनायज केला. म्हणजे हांवें तर म्हटलां की बरेचशे जाणट्या खातीर हांव एकदां हाय सेकंडरीक सांगता की गोंयांत एट प्रेझेंट करियर ऑप्शन्स आफ्टर द 12th सायन्स वीच आर द एवेलेबल्स ती सांगात चलात म्हणून. खुबशे टिचर्स, हांव म्हणटा थोडेशे टिचर्स गायड करता, बट खुबशे टिचर्स भुरग्यांक गायडूच करिना. कारण खुबशे फावटी हांव 12th सायन्स जाल्ल्या भुरग्याक जेन्ना मेळटा आनी ताका विचारता म्हणजे तुवें नीट अपियर केलें ना म्हणटा तो, फॉर्म भरूंक मातसो उशीर जालो, आपल्याक कोणी सांगोकूच ना फॉर्म भरपाचो म्हणून. त्या खातीर एकदां सगळेच जाण डिपेंडंट रावूं नाकात. तुमकां जर आत्तां करियर ऑप्शन चूज करतले आसत जाल्यार JEE आनी नीट आन्सर करप इज कंपल्सरी फॉर द 12th स्टँडर्ड. आपूण कितें करतलो एकदां डिसायड जायना आसत जाल्यार मागीर डिसायड करात. मागीर परत पश्चाताप जावं नाका, अरे हांवें नीट आन्सर केली ना म्हणून म्हाका आतां नर्सिंगाक एडमिशन मेळना, म्हाका B.Pharmaक मेळना म्हणून. हांवें केल्लें जाल्यार म्हाका मेळटलें आसलें. हांव रिसंटली सुद्दां फाटल्या 15 दिसां पयलीं एक भुरग्याक मेळ्ळो ना, आपूण म्हणालो नीट आन्सर करूं ना, आपल्याक फॉर्म केन्ना भरपाचो तोच खबर ना. वॉट इज दीस? म्हणजे आपूण करियर चूज करूंक वता आनी निटाचो फॉर्म केन्ना भरपाचो हो आपल्याक खबर ना. हे खरें म्हणजे लज्जेची गोश्ट. आपल्याक आज आमी पळयता प्रोफेशनल कॉलेजीन वतलो आसत जाल्यार 2 प्रोफेशनल एग्जामी आमकां आन्सर करपाक जाय, वीच इज JEE एंड नीट, वीच इज मस्ट. हय घडये हांव म्हणटा कदाचित म्हाका BScच करपाची आसा, म्हळ्यार ट्राय करपाक हरकत कितें आहा. एक कॉम्पिटिटीव एग्जाम दिवपा खातीर जी एग्जाम दिवपा आनी व्हडले पयशेय पडना म्हाका दिसता. नीटाक कितले फीस घेतात? कितली फीस आसा नीटाक? हार्डली एनीथींग म्हाका दिसता. आय डोंट नो, म्हणजे हांवें चॅक करूं ना केन्ना, बट व्हडली फीस ना नीटा खातीर. 1000 रुपीज काय 1500 रुपीज. त्या खातीर हांव कित्याक सांगता तर कितें म्हणजे आपल्याक BSc सुद्दां जरी करपाचें आसत जाल्यार नीट आन्सर करा. आपूण खंयसर आसा, आपली लेवल कितें आसा ही एकदां आपल्याक कळटली. म्हणजे नीटात आपल्याक 70 मार्क पडटा काय आपल्याक 200 मार्क पडटा काय 400 मार्क पडटा तें आपल्याक कळटलें. आनी तें कळपा खातीरय नीट दिवप खूब गरजेची आसा. JEE एग्जाम्स आमी JEE मेन्स जेन्ना दिता तेन्ना आपल्याक इंजिनियरिंगाक घडये हांव पळयता की फाटल्या 2-4 वर्सांक गोंयांतले जवळपास 30% इंजिनियरींग सीट्स हे वेकंट उरताले. म्हणजे बरीचशीं भुरगीं मॅथ्साक कित्याक भिता म्हाका कळना. अरे मॅथ्स 50% मार्क घेवन जर आमी पास जावपाक शकना जाल्यार आयुश्य जर 12थाचें मॅथ्स कळ्ळें ना जाल्यार जिवनांतलें गणीत केन्नाच कळचें ना. त्या खातीर 12थांतलें मॅथ्स घेवप गरजेचें आसा. जेणे करून आमी 12थाक म्हणजे 40% सीट जे वेकंट उरता गोंयांत, म्हणजे वीथ आमी अशें म्हणना की भायर खंयसर शिकपाक वचूंक जाय म्हणून, बट गोंयांतले इंजिनियरींग सीट्स वेकंट उरतात. आमी जर शिकतले आसत जाल्यार हें सगळें पयलीं कळप गरजेचें आसा. एक गजाल लक्षांत घेयात की गोंयांत आज पयलीं नर्सिंगाक मोर दॅन 500 स्टुडंट्स हे भायर वताले गोंया भायर. आज बाय द ग्रेस ऑफ गॉड वीथ द प्रायवेट इन्स्टिट्यूशन 400 सीट गोंयांत एवेलेबल आसा फॉर द नर्सिंग. approximately 400 seat. Physiotherapy college is available in the state. Bachelor of Naturopathic and Yogic Science college is available in the state. Natural Forensic Science, Bachelor of Forensic Science, कुट्टी हांगासर देशांतली 4थी कॉलेज. फॉरेन्सिक सायन्स इज एन एडवान्स कोर्स, म्हणजे ग्रॅज्युएट लेवलाचेर पोस्ट ग्रॅज्युएट लेवलाचेर, वीच इज इन फ्युचर जाका वास्ट डिमांड आसा, तें आमी गोंयांत ओपन करपाक शकले. No doubt for the NIT and IIT
50% सीट इज रिजर्व फॉर द गोवन स्टुडंट. आमी IITत एडमिशन घेतले तो विचारूय करिना, ते एग्जामीकूच बसना. म्हाका एक फाटल्या दिसांनी बरें दिसलें की आमचो एक भुरगो इज सिलेक्टेड इन रायपूर, छत्तीसगड हांगासर रायपूर सिलेक्ट जालो, सुल्लाचो भुरगो आमचो, आनी ही हॅज गॉन टू द रायपूर फॉर द IIT. हे जर आसत आनी गोंयच्या आमकां NIT जर आमकां 50% सीट रिजर्व आसत, आयुष कॉलेज म्हणजे वन ऑफ द वर्ल्ड रिनाउंड आयुष कॉलेज, जे इंटरनॅशनल स्टुडंट ज्या जाग्यार शिकपाक येता, इट इज एन आयुष कॉलेज एट द शिरोडा. आतां ट्रेडिशनल आयुर्वेदा उरोंक ना, बॅचलर ऑफ आयुर्वेदीक एंड मेडिसिन्स, इट इज एन वर्ल्ड नोन. म्हणजे ग्लोबली तितून त्या कॉलेजीत 50% सीट्स आमकां अवेलेबल आसा, आनी ते आमकां बरेचशे फावटी भुरग्यांक खबरूच ना. म्हाका दिसता थंय एडमिशन घेवपाक जाय. आनी हें सांगता आसतना आय रिक्वेस्ट फॉर द वैभव गांधी, इट इज टू कॉम्पीट वीथ द ऑल इंडिया मेरीट. बरेचशे फावटी हांव MBBSाचें एडमिशन हांव मॉनिटर करतालो. हांव मॉनिटर इतक्याच खातीर करतालो की कशा पद्दतीन मेळटा हें म्हाका पळोवपाक जाय आशिल्लें. 30 सीट्स इज फॉर द ऑल इंडिया मेरीट. ऑल इंडिया मेरीट म्हटल्या उपरांत गोंयच्या भुरग्यांक भायर वयचें पडना. जो ऑल इंडिया मेरिटांतल्यान एप्लाय करता ताका गोंयानूच एडमिशन मेळटा. आनी हार्डली 1 or 2 स्टुडंट्स फ्रॉम ऑल इंडिया मेरीट दे कम टू द गोवा कॉलेज. म्हणजे गोंयचे 1 किंवा 2 स्टुडंट ऑल इंडिया मेरिटांतल्यान फक्त येता. कित्याक हांवें बऱ्याच जाणांक विचारलें, ना एप्लाय कशें करपाचें हेंच आमकां खबर ना ऑल इंडिया मेरिटांत. अरे एखादो आमचो हांव म्हणटा ST आसतलो, SC आसतलो, OBC आसतलो, EWS आसतलो, तो जर ऑल इंडिया मेरिटांतल्यान आयलो जाल्यार नेक्स्ट स्टुडंट वील कम थ्रू द गोवा मेरीट इन टू द आमच्या मेडिकल कॉलेजीत. दॅट इज द एडवांटेज फॉर आवर गोवन. हांव म्हणटा एखादो ST जर आमचो जनरल कॅटेगरींतल्यान आमच्या MBBSाक एडमिशन मेळटा आसत जाल्यार 100% हील गेट एडमिशन थ्रू द ऑल इंडिया मेरीट टू द मेडिकल कॉलेज. म्हणल्या उपरांत तितको आमचो एक ST भुरगो किंवा एक जनरल भुरगो जो आसा पळय न्ही, हो ऑल इंडिया म्हणजे गोवा मेरीट लिस्टांतल्यान वयर वचूं शकता. नेक्स्ट टायम फ्रॉम द नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स हांव सेल ओपन करपाचो आसा विथ द डायरेक्टर ऑफ द टेक्निकल एड्युकेशन ओनली टू गायड फॉर द JEE एंड NEET. हाव टू एप्लाय. हांवें पळयलें हे फावटी खूब जाण जे आसा ते ऑल इंडिया मेरिटाचेर एप्लायच करिना आनी सगळे सीट आहा तशे भायर वता. चडांत चड सीट गोंयांतल्या भुरग्यांक मेळचे. EWS इज अनादर वन कॅटेगरी. दोज आर इन द जनरल कॅटेगरी हॅविंग द इकॉनॉमिकल विकर सेक्शन, दे कॅन एप्लाय फॉर द EWS कॅटेगरी. बरेचशे फावटी मागीर आमी पळयता की तेजी एडवांटेज आनी कोण तरी घेता. ती आमच्या जनरल कॅटेगरींतल्या इकॉनॉमिकल विकर सेक्शन आशिल्ल्या भुरग्यांक मेळपाक जाय. म्हणून हांव मुद्दामून त्या खातीर परत एकदां तुमकां सांगता, दीस इज द रायट टायम. आत्तां करियर समजून घेयात, आपल्याक कितें करपाक जाय तें, आनी फक्त एक गजाल लक्षांत घेयात, देर इज ओन्ली नॉट द डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर इतकेच न्ही, तर आतां पासून म्हाजें तर म्हणणें आसा की आमी GPSC आनी UPSCची तयारी जस्ट आतां पासूनच आफ्टर 12th ठरोवपाक जाय. म्हाका खूब फावटी आतां बरें दिसता, बरेचशे जाण सांगता हय म्हाका कलेक्टर जावपाक जाय म्हणून सांगतात. यू वॉन्ट टू स्टार्ट प्रिपेर्ड द GPSC एग्जाम फ्रॉम द 12th क्लास ऑनवर्ड्स. रोखडेंच तेंय सुरू करपाक जाय. ताच्या खातीर अश्यो वेरियस ऑप्शन्स आमच्या कडेन अवेलेबल आसा. स्टेटींत बरी ऑप्शन्स जी आसा पळय न्ही ती अवेलेबल आतांच्या घडीक आसा. आनी म्हाका दिसता की ह्या करियर कावन्सिलिंगाच्या उपरांत तुमकां वेरियस करियर ऑप्शन्स ह्यो गोंयांत आनी देशांत, इवन दो इन्क्लुडींग, परत हांव वता आसतना एकूच सांगता, खूब जाणांक जर दिसता आसत की आपली फायनान्शियल कंडिशन सारकी ना म्हणून आपल्याक प्रोफेशनल कॉलेजीन शिकपाक बीन प्रॉब्लेम आसा म्हणून, जाल्यार चुकीचो समज आसा. एक पयली तकलेंतल्यान काडून घेयात, सरकार पुराय मदत करपा खातीर रेडी आसा. वी हॅव ओपन, तुमी आतां सुद्दां CM स्कॉलरशीप पोर्टल, ह्या पोर्टलाचेर एप्लाय करात. तुमी आयिल्ल्या हाय सेकंडरीनी आमचो भायर पोस्टर लायला जाल्यार म्हाका खबर ना, लायला पोस्टर्स जाल्यार तो स्कॅन करात. मेघना, दुसरे फावटी CM स्कॉलरशीप पोर्टल स्कॅन करपा खातीर तो पोर्टल डिस्प्ले करीत चल, सो दॅट दे कॅन डायरेक्टली स्कॅन एंड फील द फॉर्म. 12वेक आसतना सुद्दां स्कॉलरशिपीक एप्लाय करूं शकता, जेणे करून ज्या कॅटेगरीत जो पडटा, OBC, SC, ST, EWS, किंवा ज्यांचे पेरंट्स प्रायवेट सेक्टरात काम करता, फॉर देम अंडर द लेबर स्कॉलरशीप ऑल्सो वी आर गिवींग थ्रू द सिंगल CM स्कॉलरशीप पोर्टल. हांवें डेव्हलप केला आनी त्या CM स्कॉलरशीप पोर्टलाचेरूच एप्लाय केल्या पुरो तुमी जी फीस भरता तितकी फीस ही तुमकां सगळ्या जाणांक परत मेळटा. म्हणून हांव तर म्हणटा की इफ यू स्टार्ट दॅट फॉर द, बऱ्याच जाणांक जर इफ एफोर्डेबल नासत निटाची फीस, वी आर रेडी टू गिव थ्रू द गव्हर्मेंट. म्हणजे दोज आर हॅविंग नॉट एफोर्डेबल, आमी CM स्कॉलरशिपाच्या थ्रू पोर्टलाचेर एप्लाय करूनय दिवं येता.
म्हणजे जेणे करून मॅक्झिमम भुरगे जे आसा पळय नीट आनी कॉम्पिटेटिव्ह एग्जामीक बसूनी हांव त्या पोर्टलाचेर जाता जाल्यार ओनूच घालपाक लायता, जेणे करून CM स्कॉलरशीप पोर्टलाचो QR कोड स्कॅन करात आनी एप्लाय करात. इन फ्युचर जेन्ना तुमी प्रोफेशनल कॉलेजीक वतले तेन्ना सुद्दां आपल्या फॅमिलींतली आर्थीक परिस्थिती कमी आसा म्हणून शिकपा शिवाय कोण उरना. ताका सगळ्या जाणांक इन्क्लुडींग म्हणजे वी आर गिवींग द इंट्रस्ट फ्री लोन आनी इवन दो आमी मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप दिता अप टू द 8 lakhs काय 10 lakhs रुपीज पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट. दोज हू आर सिलेक्टेड इन फर्स्ट कॅटेगरी 50च्या भितर जे सिलेक्ट जाता म्हणून 50 भुरग्यांक आमी 8 लाख रुपया पर्यंत स्पॉन्सर करता विथ फ्री ऑफ कॉस्ट. त्यांनी पयशे परत करपाचे ना, त्यांनी फक्त शिकपाचो. आमी इंट्रस्ट फ्री लोन दिता. इंट्रस्ट फ्री लोन कितें तर तुमकां शिकपा खातीर फाल्यां सकाळी 30 lakhs जरी तुमकां लागले आसत, गव्हर्मेंट इज पेईंग. तुमी शिकल्या उपरांत तुमी जॉबाक लागल्या उपरांत विदाउट इंट्रस्ट ते पयशे फारीक करात. म्हणजे तुमच्या पेरंट्साचेरूय बर्डन पडना. हे हांवें कळपा खातीर इतक्याच खातीर सांगलें. म्हाका खबर आसा सत्तरी आनी बिचोले तालुक्यांतल्या आमच्या ग्रामीण भागात जे भुरगे रावतात तांच्या पेरंट्सांची आर्थीक परिस्थिती हांव जाणा आनी म्हणून हांवें मुद्दामून सांगलें की बऱ्याच जाणांक जर दिसता आसत की आपले करियर आपल्या बापाय कडेन किंवा आई कडेन पयशे ना म्हणून जावंक शकना, अशें ना. सरकार तुमच्या बरोबर आसा. तुमचें फक्त तुमी एकूच कळोवपाक जाय की हय की आपूण करियर जे आसा ते आपलें चूज करतलो आनी करियर जे आहा ते आपलें घडयतलो. हांव सर्वात वयता आसतना म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगता, अरायज अवेक अँड स्टॉप नॉट टील युअर गोल इज अचीव्ड. चलात उठात जागे जायात, तुमचो गोल अचीव करी पर्यंत थांबू नकात. आनी हो जर ब्रीद वाक्य घेवन जर आमी फुडें गेले जाल्यार स्वामी विवेकानंदाच्या हातूंतल्यान प्रत्येक युवक हो आपलें करियर घडयतलो हेजी हांव आस्त व्यक्त करता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. जय हिंद. म्हज्या बरोबर सगळ्यांनी एकदाच घोशणा दिवच्यो. भारत माता की नेटान दी. ताकद ना, आवाज ना, नेटान मातशो. भारत माता की. हात वयर करून सगळे जाण. भारत माता की. वंदे वंदे. खूब खूब धन्यवाद.